आणि आता पाहणार आहोत संपूर्ण दिवसभरात काय घडलंय आपल्या गावाकडे अतिशय वेगवान। साताऱ्यामधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। शाकंभरी पौर्णिमेचा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी इथे हजेरी लावली। काळूबाईच्या नावानं चांगभलं असा जयघोष सर्वत्र दुमदुमला। उत्तर महाराष्ट्रामधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मालेगावच्या चंदनपुरी येथील खंडेरावच्या यात्रोत्सवाला सुरुवात। पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक खंडेरायाची महाआरती केली। यानंतर पालखीची मिरवणूकही काढण्यात आली। आमदार गोपीचंद पडळकर यांनी खेड तालुक्यातील वाफ गावात धनगर ढोल वाजवण्याचा आनंद घेतला। वाफ गावामध्ये यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि त्यावेळी निघालेल्या पालखीच्या मिरवणुकीमध्ये पडळकरांनी ढोल वाजवला। वाशिमच्या चिखलीमधील संत झोलेबाबांच्या 58व्या यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। झोलेबाबा यांची महाआरती करून गावातून रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली। अकोल्यामध्ये व्हीएचबी कॉलनीमध्ये एका माकडानं धुमाकूळ घातलेला आणि त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या माकडाला जेरबंद केलं। माकडाला जेरबंद केल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। पिंपरी चिंचवडमध्ये 18वे जागतिक मराठी संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडतोय। सोहळ्यावरती ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंना गौरवण्यात आलं आणि तेव्हा त्यांना चेकद्वारे मानधन देण्यात आलं। मात्र बंद पाकिटात खरंच चेक आहे का, त्या चेकवर रक्कम आहे का, हे शरद पवारांनी चेक केल्यावर सभागृहामध्ये एकच हशा पिकला। जुन्नर वन विभागाच्या वतीनं माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रात पत्रकार दिनानिमित्त बिबट्या समज आणि गैरसमज या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली। माणिकडोह इथे लवकरच मिनी बिबट सफारी उभारण्यात येणार असून पर्यटकांना बिबट्या जवळून पाहता येणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रामदेगी जंगलातला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। यात सीएम नावाचा भलाथोरला वाघ आपली शिकार खाताना दिसतोय। बीडच्या सहकार क्षेत्रामधील व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळख असणाऱ्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली। आदित्य सारडा यांची संचालकपदी निवड करण्यात आलेली आहे। 13 जानेवारी रोजी बँकेच्या अध्यक्षाची निवड होणार आहे। गडकिल्ल्यांकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, इतिहासाची जपणूक करणं गरजेचं आहे, असं परखड मत करवीर अधिपती शाहू छत्रपतींनी व्यक्त केलेलं आहे। प्राथमिकता कशाला द्यायची याचा विचार करावा असंही शाहू छत्रपतींनी म्हटलेलं आहे। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण झालेली आहे। चांदीची किंमत 68,500 रुपये प्रति किलोवरती आली आहे। तर गुरुवारीच भाववाढ झालेल्या सोन्यामध्ये 600 रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर प्रति तोळा 56,000वर आले आहेत। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवरती हल्ला करण्यात आलेला होता। दरम्यान या हल्ल्याप्रकरणी निवासी डॉक्टर चांगलेच संतप्त झाले होते। निवासी डॉक्टरांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलन सुरू केलं। यावेळी सुरक्षा रक्षकांसोबत मारहाण देखील झाल्याचं समोर आलंय। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या माओवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या C60 कमांडो पथकानं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय। गुरुवारी संध्याकाळी रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकाला माओवाद्यांनी मारहाण करत मोटरसायकली जाळल्या होत्या आणि त्याच्यानंतर पोलिसांनी माओवाद्यांना शोधण्याची मोहीम सुरू केली। जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नागरिकांचा चोरीचा गेलेला मुद्देमाल परत करण्यात आला। न्यायालयाच्या आदेशानंतर 10 लाख रुपये रोख, 5 तोळे सोनं आणि 60 मोबाईल असा मुद्देमाल नागरिकांना परत मिळाला। बड्या शहरांना जोडणाऱ्या पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय। जिल्ह्यामध्ये एकही सुसज्ज रुग्णालय नसल्यानं इथल्या रुग्णांना मुंबई, ठाणे किंवा थेट गुजरातेत जावं लागतंय आणि त्यामुळे सरकारनं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते।
ठाण्यामधील शहापूर बस डेपोच्या आधुनिकीकरणाचं काम गेल्या 4 वर्षांपासून रखडलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी 3 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं होतं। मात्र काम रखडल्यानं तालुक्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। जळगावच्या भुसावळ रेल्वे मंडळातील खांडवा रेल्वे स्थानकावरती ट्रॅक सर्किटचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे 8 आणि 9 जानेवारीला भुसावळ रेल्वे मंडळातून धावणाऱ्या 7 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। देवस्थान समितीच्या जागांची परस्पर विक्री होत असल्यानं माजी अध्यक्ष महेश जाधव संतप्त झाले। फक्त 400 नाही तर हजारो एकरच्या जमिनी परस्पर विकल्या गेल्या असून त्यात माजी मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला। तत्कालीन सरकारनं चुकीचं काम केलेलं असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जाते। गडचिरोलीमध्ये खड्ड्यांनी भरलेला 5 किलोमीटरचा महामार्ग पोलिसांनी श्रमदानातून दुरुस्त केलेला आहे। अहेरी सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली होती आणि त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्याही वाढलेली होती। त्यामुळे पोलिसांनीच मिशन हातात घेत रस्त्यावरील खड्डे भरले आहेत। रत्नागिरीच्या मुरुड किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट आणि सी कॉच रिसॉर्टवरील कारवाईनंतर किनारपट्टीवरील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। सीआरझेडची टांगती तलवार असल्यानं हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। भंडारा जिल्ह्यामधल्या जनावरांच्या बाजाराला तसंच पशूंच्या शर्यतींना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे। लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं 12 सप्टेंबरपासून जनावरांचे बाजार बंद होते आणि सध्या जिल्ह्यातील लंपीचा प्रादुर्भाव घटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। सांगलीमध्ये सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातील वाघोली इथे कीर्तनासाठी येणं अशक्य असल्याचं पाहून आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेतला। केज इथले कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटात वाघोलीला हेलिकॉप्टरनं आणत भाविकांना सुखद धक्का दिला। पुण्यामध्ये अजित पवारांच्या धर्मरक्षक वक्तव्याविरोधात भाजपनं आंदोलन केलंय। सकाळी राष्ट्रवादीनं स्टिकर आंदोलन करून अजित पवारांची पाठराखण केली होती। दरम्यान यानंतर स्टिकरच्या माध्यमातूनच राष्ट्रवादीला भाजपकडून उत्तर देण्यात आलं। अकोला महापालिकेमध्ये ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी कचरा गाडीसह ठिय्या आंदोलन केलं। कचरा संकलनासाठी महापालिकेकडून हातगाड्या उपलब्ध होत नाहीत असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर 7 दिवसात कचरा गाड्या मिळतील असं आश्वासन देण्यात आलंय। वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील गिरड शिवणफळ उंदीरगाव शिवारात वाघानं धुमाकूळ घातलेला आणि त्यामुळे रात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान रात्री शेतात जाता येत नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवसा लाईट देण्याची मागणी केली आहे। या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केलंय। गडचिरोली जिल्ह्यामधील उत्तर भागामध्ये वाघांच्या हल्ल्यामध्ये वाढ झालेली आहे। या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावलाय। दरम्यान या वाघांना जेरबंद करण्यात अजूनही वनविभागाला यश आलेलं नाही आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरावर मोर्चा काढला। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा मोर्चा पोलिसांनी रोखून धरला। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जलील यांनी हा मोर्चा काढला। हिंदू मुलीची छेडछाड केल्याचा प्रकार घडल्यानंतर कोल्हापुरातील आजरा शहर 2 दिवस बंद ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हिंदू समाजानं जनआक्रोश मोर्चा काढत संशयितांवरती कडक कारवाईची मागणी केली आहे। बीड जिल्ह्यात धुक्यामुळे हरभरा पिकावरती घाटे अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून घाटे अळींना हरभऱ्याच्या उत्पादनात घट होणार आहे। नांदेडच्या विष्णुपुरी धरणामधून दरवर्षी सिंचनासाठी 5 पाळ्या पाणी सोडलं जातं। यंदा मात्र 1 पाळी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि यामुळे रब्बी पीक धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कापसाच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। 9,000 रुपयांवरून हा दर 7 ते 6 हजारांवरती आलेला आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय।
बीड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे पहाटेपासून धुक्याची चादर पसरली आहे। मात्र या हवामान बदलांमुळे रबी पीक आणि भाजीपाल्यावरती रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केलेली आहे। त्यामुळे बीडमधील शेतकरी चिंतेत आहे। राज्य महिला आयोगाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत चित्रा वाघ यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवल्याची खोटी माहिती वाघ यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली होती। ही खोटी माहिती असून तेजस्विनी पंडितला नव्हे तर वेब सिरीजच्या दिग्दर्शकाला नोटीस पाठवल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं। प्रहार संघटना जर मजबूतीनं समोर आली तर भोई समाजाचा पहिला आमदार आल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। अमरावतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये भोई समाजाचा विदर्भस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। मंत्री गिरीश महाजनांनी योगी आदित्यनाथांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलाय। योगींनी जी भूमिका मांडली त्यात गैर काय? प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। विरोधकांचे आरोप निरर्थक आहेत। विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला। महाराजांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। विरोधक विकासावरती बोलू शकत नाहीत म्हणून ते असेच विषय पुढे घेऊन येत असल्याची टीका त्यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबादमध्ये एका जाहीर सभेत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। शिंदे पक्षाच्या आमदारांवर टीका करताना अंबादास दानवे यांची जीभ घसरली। बुटानं मारण्याची यांची लायकी आहे आणि राहणार आहे असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे। तर ज्यांनी 2 बायका केलेल्या त्यांना बुटानं मारायला हवं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं। 2 बायका करण्याचा अधिकार धर्मानं दिला असेल तर मारू नका, जर अधिकार नसेल तर जरूर मारा। अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावरती सत्तारांनी हा पलटवार केलाय। नाशिकमध्ये ठाकरे पक्षाला खिंडार पडलेला आहे आणि ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला। ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। परभणीमध्ये ठाकरे पक्षाला खिंडार पडलेला आहे। पाथरी, पूर्णा, पालम इथल्या ठाकरे पक्षातील 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। मंडी बाजार भागातील सोन्या चांदीची 4 दुकानं फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय। सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत ही चोरी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी बीडच्या अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धुळे शहरामधील पांझरा चौपाटी परिसरामध्ये छापा टाकत पोलिसांनी लाखो रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली असून अधिक तपास सुरू आहे। यवतमाळमध्ये डॉक्टरावरती हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली होती। दरम्यान हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या हल्ल्यानंतर महाविद्यालयातील डॉक्टरांच्या सुरक्षा प्रकरणी नियोजन करण्यात येणार आहे। शहापूर तालुक्यामधील कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारली करंजपाडा रस्त्यालगत एका अज्ञात मुलीची हत्या झाल्याचं उघड झालं। धारदार शस्त्रानं मानेवरती वार करून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते। याबाबत कसारा पोलीस अधिक तपास करतायत। बुलढाणा जिल्ह्यामधील जलंबमध्ये गुरांची तस्करी करणारी कार पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीनं पकडली। गुरांची तस्करी करून ही कार परतत होती आणि दरम्यान यावेळी पोलिसांनी सापळा रचत या कारला ताब्यात घेतलं। या दरम्यान या कारनं आडव्या लावलेल्या रेतीच्या वाहनाला देखील धडक दिली होती। जळगावच्या कुसुंब्यामध्ये 48 वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेनं जोरदार धडक दिल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला। रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या नवऱ्याला डबा देण्यासाठी ही महिला निघाली होती आणि दरम्यान रस्त्यामध्ये रुग्णवाहिकेनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। नवापूर शहरामधील लाईट बाजारामध्ये घराला आग लागल्याची घटना घडलेली होती। नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवल्यानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी घरमालकानं केली आहे।
राज्यामधील पहिली आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धा अहमदनगरच्या कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयामध्ये सुरू झाली आहे। या स्पर्धेत देशभरातील 160 विद्यापीठातील 1700 महिला कुस्तीपटू सहभागी झाले आहेत। महाडमध्ये राजमाता जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महाडमधील जिजामाता उद्यानातील प्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळी जिजाऊंचा जयघोष करण्यात आला। नांदेडमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे। या सप्ताहादरम्यान अधिकारी विद्यार्थ्यांनी रॅली काढत जनजागृती केली आणि यावेळी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलं। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी क्रीडा संकुल मैदानावरती आपल्या सहकार्यांसोबत व्हॉलीबॉल खेळण्याचा मनमुराद आनंद लुटलाय। धुक्याच्या वातावरणामध्ये पहाटे त्यांनी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात गावाकडे घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या। तर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।